हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द एन एस के लर्नर. आय एम रुपेश. जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण ओल्ड क्वेश्चन पेपर सोल्युशन सिरीज चालू केलेली आहे. या सिरीजमध्ये आपण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न एक एक करून सोडवित आहोत व ते पाहत आहोत. त्याचे फक्त प्रश्नाचे उत्तर न बघता आपण त्यामागील कन्सेप्टसुद्धा समजून घेत आहोत. ही सिरीज जी आहे ती CTET, TET परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. तर चला, आज आपण जे नवीन क्वेश्चन पेपर घेतलेला आहे, तो क्वेश्चन पेपर आहे फेब्रुवारी 2026ला झालेला. क्वेश्चन पेपर जो आहे तो 2 नंबरचा आहे. क्वेश्चन नंबर पेपर फर्स्ट आपण सॉल्व्ह केला. आज क्वेश्चन पेपर नंबर सेकंड जो सेट आहे झेड, त्या प्रश्नाचे उत्तर आज आपण बघणार आहोत. तर बघा, सर्वात पहिले प्रश्न काय दिलेला आहे. जर तुमची भाषा एक जर मराठी असेल तर त्यांनी प्रश्न क्रमांक 91 पासून 120 पर्यंत सोडवावे लागतात. आणि ज्यांची भाषा एक जर मराठी जर सेकंड लँग्वेज असेल तर त्यांनी प्रश्न क्रमांक 121 पासून 150 पर्यंत सोडवावे लागतात. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर दिलेला आहे तुम्हाला 91 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. तुम्हाला विधान आणि कारण दिलेलं आहे. तर विधान काय दिलेलं आहे बघा. सुरुवातीच्या वर्षात भाषा शिकण्यात उशीर झाल्यामुळे मुलांना नवीन भाषा आत्मसात करण्यात अडचण येते. तर बरोबर आहे. सुरुवातीच्या काळात जर तुमच्या भाषेची वृद्धी किंवा भाषेचा विकास जर चांगल्या प्रकारे झाला नाही, तर तुम्हाला पुढील भविष्यात त्याचा जो अडचणी ह्या निर्माण होतात. त्यानंतर त्याचं कारण काय दिलेलं आहे बघा. भाषा आत्मसात करण्याच्या दृष्टीने मुलांची सुरुवातीची वर्ष ही अत्यंत महत्त्वाची असतात. बरोबर आहे. सुरुवातीच्या काळात जो तुमचा भाषिक विकास आहे तो सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात होत असतो. ठीक आहे. हे दोन्ही विधान सुद्धा, एक विधान आणि कारण, हे दोन्ही सुद्धा योग्य आहेत. आणि जे हे कारण जे आहे ते त्याचे योग्य विश्लेषण करत आहे. तर याचा ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर येणार, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 92, 92 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. आधारभूत पातळीसाठीच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2022 नुसार बहुभाषिकतेच्या संबंधीचा महत्वाचा सिद्धांत कोणता? तर महत्वाचा सिद्धांत विचारला आहे बहुभाषिकतेच्या संबंधात. ठीक आहे. तर पहिलं ऑप्शन बघा काय दिलेलं आहे तुम्हाला. मुलांना सुरुवातीच्या वर्षामध्ये एकापेक्षा अधिक मौखिक भाषा आत्मसात करता येत नाही, तर करता येतात, हे रॉंग आहे. बहुभाषिकतेचे संज्ञानात्मक आणि समाज सांस्कृतिक दोन्ही प्रकारचे लाभ आहेत, हे बरोबर आहे. तुमचं जे आहे बहुभाषिकतेचे ज्ञानात्मक आणि समाज सांस्कृतिक दोन्ही प्रकारचे लाभ आहेत, तो ऑप्शन नंबर सेकंड याचं बरोबर उत्तर येणार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर दिलेला आहे तुम्हाला 93 नंबरचा क्वेश्चन बघा काय म्हणतो. काही भाषिक समूहामध्ये भाषेची दोन वेगळी रूपे अस्तित्वात असून प्रत्येकाचे सामाजिक कार्य हे वैशिष्ट्यपूर्ण असते. ही परिस्थिती म्हणजे, या परिस्थितीला काय म्हणतात? तर या परिस्थितीला म्हणतात द्विभाषिकता. ठीक आहे. ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 94 म्हणजे 94 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. विद्यार्थी जोडीने काम करतात. एका मजकुराचे दोन भाग करण्यात येतात. आलटून पालटून एक मुलगा मजकूर वाचतो आणि दुसरा मुलगा तो मजकूर लिहितो. नंतर दोघेही एकत्रितपणे पूर्ण मजकूर तयार करतात. या उपक्रमाला काय म्हणतात? हे जे उपक्रम आहे, ठीक आहे, तर या उपक्रमाला काय म्हणतात? तर याचा ऑप्शन येणार, ऑप्शन नंबर सेकंड याचं बरोबर उत्तर येणार. त्याला काय म्हणतात? पार्श्व अंशत श्रुती लेखन त्याला म्हणतात, पार्शल डिक्टेशन. ठीक आहे. ऑप्शन नंबर सेकंड. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 95, 95 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. भाषा वर्गात साहित्यिक मजकूर अभ्यासणे या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? योग्य नसलेले विधान तुम्हाला विचारलेले आहे. ठीक आहे. भाषा शिकण्यासाठी पहिला ऑप्शन काय आहे बघा. भाषा शिकण्यासाठी साहित्यिक मजकूर म्हणजे सांस्कृतिक आदान असते, हे बरोबर आहे. साहित्यिक मजकुरामुळे समीक्षात्मक चिंतन आणि प्रतिसाद वाढीस लागतो, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे.
साहित्यिक मजकूर म्हणजे रसग्रहण आणि आनंद हे सुद्धा बरोबर आहे. तर याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर सेकंड. साहित्यिक मजकूर व्याकरण शिकण्यासाठी वापरावा, हे जे आहे ते योग्य नाही विधान. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 96. 96 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. येता येत्या 6वीचा विद्यार्थी, 6व्या वर्गातील विद्यार्थी आहे नवीन, हा मजकूर वाचताना अडखळतो. शिक्षिका त्यांना सोप्या मजकूर वाचायला देते. ती त्याच्यासाठी सहवाचनाचे सत्र देखील घेते. शिक्षिकेकडून त्याला मिळणारी वागणूक म्हणजे काय? तर तिला म्हणायचं स्केप फोल्डिंग. जो टेम्पररी सपोर्ट असतो, जो टेम्पररी सपोर्ट असतो तो याच्यात दिला जातो, त्याला म्हणायचं स्केप फोल्डिंग. याच्याबद्दल आपण लेक्चर घेतलेले आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. याच्याबद्दल टॉपिक बद्दल सेपरेट लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, त्याच्यामध्ये हे जे सर्व कन्सेप्ट आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर आहे 97. 97 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. भाषा अध्ययन अध्यापनाच्या भाषा अध्ययन आणि अध्यापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब असे मानते की भाषा ही सवय आहे? कुठली बाब असे मानते की भाषा ही सवय आहे? तर याचं उत्तर काय येणार बघा. संभाषणात्मक भाषण शिक्षण, नैसर्गिक पद्धती, सहभागी भाषा अध्ययन, श्रव्य भाषिकता. तर याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर 4, श्रव्य भाषिकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 98. 98 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. एका विद्यार्थ्याला एक अपठित उतारा वाचून त्यावरील प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे. एका विद्यार्थ्याला अपठित जो वाचलेला उतारा नाही तो वाचून त्यावरील प्रश्नाचे जर उत्तरे द्यायची असतील तर त्याचं उत्तर येते ऑप्शन नंबर 4, त्याला म्हणायचं स्कॅनिंग. ठीक आहे, याच्याबद्दल सुद्धा आपण लेक्चर घेतलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 99. 99 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. शिक्षिका विद्यार्थ्यांना 5 चित्र दाखवते आणि त्यांना त्या आधारे एक गोष्ट लिहिण्यास सांगते. हे कशाचे उदाहरण आहे? तर हे कशाचे उदाहरण आहे? तर हे आहे क्रिएटिव्ह रायटिंग, सर्जनशील लेखन. क्रिएटिव्ह रायटिंग, तुम्हाला चित्र दाखवले जाते आणि तुमचे विचार प्रकट करायला सांगितले जाते, त्याला म्हणायचं क्रिएटिव्ह रायटिंग. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर येणार. 100 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय म्हणतो. भाषेत कामगिरी आधारित मूल्यमापनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? भाषेत कामगिरी आधारित मूल्यमापनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? तर याचं उत्तर काय येणार? याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर येणार सहसंदर्भ संभाषणात्मक नियुक्त कार्य. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 101. 101. खाली तुम्हाला 2 वाक्य दिलेली आहे. ते वाक्य वाचा आणि कुठलं बरोबर आहे कुठलं चुकीचं आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. ठीक आहे. हे काय दिलेलं आहे बघा. वाचन म्हणजे फक्त वर्ण ध्वनी याचा संबंध समजणे आणि शब्द अचूक उच्चारणे नाही. गलत आहे. वाचन म्हणजे अर्थ लावण्यासाठी चिन्हाचा उलगडा करणे, हे बरोबर आहे. तर बी हे बरोबर आहे आणि ए मात्र चुकीचे आहे. ऑप्शन नंबर सेकंड, बी हे बरोबर आहे मात्र ए हे जे आहे हे चुकीचे आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 102. 102 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. शिक्षिकेला तिच्या विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्याचे मूल्यमापन करायचे आहे. पुढीलपैकी कोणत्या उपक्रमाचा तिला श्रवण मूल्यमापन म्हणून वापर करता येईल? कोणत्या उपकरणाचा त्याला शिक्षिकेला श्रवण मूल्यमापन म्हणून वापर करता येईल? ठीक आहे, तर याचं उत्तर बघा काय येणार. शिक्षिका एक गोष्ट सांगते आणि नंतर आकलन आधारित प्रश्न विचारते. तर याचं ऑप्शन नंबर जे आहे ते फर्स्टच करेक्ट येणार. शिक्षिका जी आहे ती एक गोष्ट सांगते आणि त्यानंतर आकलन आधारित प्रश्न त्यांना विचारते. म्हणजे प्रश्नाचे जर उत्तर त्यांना आले तर चांगल्या प्रकारे श्रवण झालं असे समजल्या जाईल. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 103. 103. पुढीलपैकी कोणता संबंध भाषेतील अर्थाच्या पैलूशी आहे? पुढीलपैकी
कोणाचा संबंध जो आहे तो म्हणते भाषेतील अर्थाच्या पैलूशी आहे. तर याचं उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर फर्स्ट, शब्दार्थ मीमांसा. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 104. क्वेश्चन नंबर 104 काय म्हणतो? पुढीलपैकी कोणता सिद्धांत भाषा शिक्षण या संबंधीचा नाही? भाषा शिक्षण या संबंधीचा नाही, निगेटिव्ह विचारलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. पहिला ऑप्शन काय म्हणतो बघा, विद्यार्थ्यांच्या भाषा शिक्षण पद्धतीच्या आवडीचे वैविध्य असू शकते. हे बरोबर आहे. ठीक आहे. भाषा हे संभाषणाचे एक साधन आहे. हे सुद्धा बरोबर आहे. भाषा ही व्याकरणाचे नियम रूप यांना पाठ करून शिकली जाते. नाही, हे गलत आहे. तो ऑप्शन नंबर थर्ड याचं बरोबर उत्तर येणार. आपल्याला निगेटिव्ह विचारलेलं आहे, तर निगेटिव्हचं उत्तर हे निगेटिव्ह येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 105. इयत्ता 6वीची शिक्षिका फळ्याच्या मध्यभागी एक शब्द लिहिते आणि विद्यार्थ्यांना त्या शब्दाशी संबंधित सर्व शब्दावर विचार करण्यास सांगते. या उपक्रमातील महत्त्वाचे उद्दिष्ट काय आहे? या उपकरणातील महत्त्वाचे उद्दिष्ट काय? विद्यार्थ्यांच्या शब्दसंग्रहात सुधारणा करणे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 5. एका शब्दापासून अनेक शब्द बनवायला सांगते किंवा विचार करायला सांगते. तर त्यांच्या शब्दसंग्रहात जे व्होकॅब्युलरी आहे त्याच्यामध्ये त्यांना साठा करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. तर असे आपण जे आहे ते एकूण जे फेब्रुवारी 2026ला जो पेपर झाला होता, पेपर नंबर 2, त्याच्यामधील लँग्वेज फर्स्ट ज्याची मराठी भाषा होती त्यावर आधारित जे कन्सेप्ट आधारित क्वेश्चन आहे, जे तुमच्या माहितीवर आधारित क्वेश्चन राहतात, ते सर्व 15 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आहे. बाकीचे जे 15 क्वेश्चन आहेत ते तुम्हाला कविता आणि उतार्यावर आधारित असतात. तर हे 15 क्वेश्चन तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असेल. बघा, आतापर्यंत आपण फेब्रुवारी 2026 पेपर 2 मधील ज्यांची भाषा 1 ही मराठी आहे, ते क्वेश्चन नंबर 91 पासून 105 पर्यंत जे की कन्सेप्टवर आधारित असतात, जे तुमच्या घटकावर आधारित असतात, ते बघितले. आता आपण ज्यांची भाषा 2 ही मराठी असेल त्यांनी प्रश्न क्रमांक 121 पासून 150 पर्यंत सॉल्व्ह करायचे असतात. तर ते सुद्धा आपण बघू, जे पेपर 2 मधील सुद्धा आहेत. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे. पहिला क्वेश्चन दिलेला आहे, 121 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. ठीक आहे. 12 ते 18 महिन्याच्या वयात मूल समाजात येथील असे अनेक एक एक ध्वनी उच्चारतो. नेहमीच्या वस्तूसाठी मूल ज्या एक एक संज्ञा ध्वनी उच्चारतो हा काळ असतो, त्या काळाला कुठला काळ म्हणतात? तर तो काळ असतो शब्द वाक्य अवस्था. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर येणार. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 122 122 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. वाचन आणि लेखन कौशल्याच्या संदर्भात पुढील विधान वाचा. वाचन आणि लेखन कौशल्याच्या संदर्भात 2 तुम्हाला विधान दिलेले आहे. ते विधान वाचा आणि त्यातलं कुठले बरोबर आहे आणि कुठलं चुकीचं आहे हे ओळखायचं आहे आपल्याला. ठीक आहे. पहिलं विधान काय दिलेलं आहे बघा, ए नंबरचं. वाचन करण्याच्या क्षमतेचा परिणाम लेखनाच्या क्षमतेवर होतो. ठीक आहे. वाचन करण्याच्या क्षमतेचा परिणाम हा लेखनाच्या क्षमतेवर होतो. तर ए जे आहे हे बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, वाचन आणि लेखन या दोन्ही वेगवेगळ्या प्रक्रिया असून त्या स्वतंत्रपणे विकसित होतात. नाही, हे गलत आहे. वाचन आणि लेखन ह्या वेगवेगळ्या प्रक्रिया नसून त्या एकच प्रक्रिया आहे. तर ए जे आहे हे बरोबर आहे, बी चुकीचं आहे. तो ऑप्शन नंबर फर्स्ट याचं उत्तर येणार. ए बरोबर आणि बी चुकीचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर दिलेला आहे तुम्हाला 123. सर्व सर्व भाषेमध्ये काही समान गुणधर्म असतात, त्यांना काय म्हणतात? सर्व भाषेमध्ये काही समान गुणधर्म असतात, त्याला म्हणतात. ऑप्शन नंबर फर्स्ट याचं उत्तर येणार. ठीक आहे. भाषा सार्वत्रिकता. ठीक आहे. ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 124. 124 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. वर्गात भाषा विविधतेचा स्वीकार म्हणजे, वर्गात जर भाषेची विविधतेचा आपण स्वीकार केला त्याला काय म्हणजे काय? तर पहिलं ऑप्शन काय म्हणतात, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि कल्पनेत ऱ्हास होतो. ऱ्हास नाही होत, तर त्यांच्या कल्पनेत वाढ होते. ठीक आहे. तो ऑप्शन नंबर फर्स्ट गलत झालं. यांचा भाषा शिकण्यावर काही परिणाम होत नाही. तर भाषा शिकण्यावर याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होतो.
जर वर्गात जर विविध भाषेची मुले असतील तर याचा परिणाम चांगल्या प्रकारे होत असतो. म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट होण्यास मदत होते. विद्या 3 नंबरचा ऑप्शन बघा, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि कल्पकता यात वाढ होते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. ऑप्शन नंबर थर्ड याचं उत्तर बरोबर येणार. ठीक आहे, ऑप्शन नंबर थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 125. 125 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा, उदयोन्मुख साक्षरतेमध्ये छापील साहित्याविषयी जागरूकता नसल्याचे वैशिष्ट्य असलेल्या पुढीलपैकी कोणता पर्याय आहे? ठीक आहे, तर पुढीलपैकी कुठला पर्याय आहे? तर याचं ऑप्शन नंबर थर्ड हे उत्तर येणार. वाक्य जे आहे ते तुम्हाला पूर्ण वाक्य वाचल्या जाते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर आहे 126. 126 नंबरचा क्वेश्चन आहे तुम्हाला, सुरुवातीच्या पातळीवर केलेली वाचन कौशल्याची निष्पत्ती पुढे दिलेली आहे. हे तुम्हाला क्रमाने लावायचं आहे. ठीक आहे, तर क्रमाने लावता झालं तर पहिले तुमचं जे आहे ते बी येणार, बी नंतर सी आणि ए. ऑप्शन नंबर फर्स्ट याचं उत्तर येणार. ठीक आहे, ऑप्शन नंबर फर्स्ट. बी काय म्हणतो बघा, परिचित शब्द असलेल्या वाक्याचे वाचन स्पष्टपणे केले जाते. ठीक आहे, त्यानंतर लहान उताराचे वाचन स्पष्टपणे आवाजातील योग्य चढ उतारासह आणि योग्य तिथे विराम घेऊन केले जाते. आणि ए त्याच्यानंतर ए, लहान उताराचे वाचन अगदी बरोबर आणि अक्कलतीपणे आवाजाच्या योग्य चढ उतारासह योग्य तिथे विराम देऊन आणि आवाजातील योग्य तो बदलासह केले जाते. तर ऑप्शन नंबर फर्स्ट याचं बरोबर उत्तर येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 127. 127 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा, 127 नंबरचा क्वेश्चन म्हणतो, पुढीलपैकी कोणता पर्याय हा विस्तृत श्रवणाचा भाग नाही? विस्तृत श्रवणाचा भाग नाही, निगेटिव्ह विचारले. मुख्य कल्पनेसाठी श्रवण हे भाग आहे, निष्कर्ष काढणे हे सुद्धा आहे. ऑप्शन नंबर थर्ड याचं उत्तर येणार, निश्चित तथ्य आणि माहितीसाठी श्रवण करणे. ठीक आहे, तर हा जो आहे हा भाग नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 128. वाचन कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती कृती केली जात नाही? वाचन कौशल्याचे मूल्यमापन करायचे आहे, त्यापैकी पुढीलपैकी ज्या कृती दिलेल्या आहेत ते कुठली केली जात नाही विचारले आहे, निगेटिव्ह विचारलेला आहे. ठीक आहे, तुम्ही प्रश्न वाचन करताना प्रश्न जो आहे तो शेवटपर्यंत वाचत जा, जेणेकरून तुम्हाला निगेटिव्ह विचारलेला आहे किंवा पॉझिटिव्ह विचारलेला आहे हे न वाचता उत्तरे विद्यार्थी देतात, त्यामुळे त्यांचे प्रश्न बरेच चुकले जातात. ठीक आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत प्रश्न वाचायचा. निगेटिव्हचं उत्तर हे निगेटिव्ह येते, पॉझिटिव्हचं उत्तर तुम्हाला पॉझिटिव्ह द्यावं लागते. ठीक आहे, तर वाचन कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती कृती केल्या जात नाहीत? ठीक आहे, तर कुठली कृती केली जात नाही निगेटिव्ह तुम्हाला विचारलेला आहे, तर बहुपर्यायी प्रश्न असलेल्या वाक्याचे वाचन करणे, सूचक चिन्ह असलेल्या चित्रातून शब्द ओळखणे याचं उत्तर येणार. ऑप्शन नंबर थर्ड याचं उत्तर येणार. कथाकथन वर्गाचे शिक्षिकेकडून आयोजन करणे. ठीक आहे, तो ऑप्शन नंबर थर्ड याचं उत्तर येणार. निगेटिव्हचं उत्तर आहे निगेटिव्ह येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 129. पुढीलपैकी कोणते कथन योग्यपणे धावते मजकूर कथन करणे स्पष्ट करते? ठीक आहे, पुढीलपैकी कोणते कथन योग्यपणे धावते मजकूर कथन करणे स्पष्ट करते? तर याचं उत्तर काय येणार बघा, विद्यार्थी जोडीने कार्य करतात, मजकुराचा अर्धा भागात विभाजन केले जाते नाही. विद्यार्थी जोडीने कार्य करतात. ठीक आहे, विद्यार्थी जे आहे ते जोडीने कार्य करतात. एक विद्यार्थी धावत्या मजकुराचा अनुकरण करतो आणि सोबत त्याला तो सांगतो, सोबती त्याने लेखन करतो. ठीक आहे, तो ऑप्शन नंबर हे सेकंड याचे उत्तर येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 130. लहान मूल भाषा ग्रहण करण्याची नैसर्गिक क्षमता घेऊन जन्माला येते. ठीक आहे, भाषा ग्रहण करण्याच्या या कल्पनेला पुढीलपैकी कशाचे समर्थन आहे? पुढीलपैकी कशाचे समर्थन आहे? तर समर्थन आहे देशीवादी. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 याचे करेक्ट उत्तर येणार. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, 131 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो, प्रक्रिया लेखन पद्धतीमध्ये लेखन प्रक्रियेतील ठळक घटक लेखन औपचारिकपणे त्याचे काम म्हणून मोठ्या श्रोता वर्गापुढे सादर करतो. त्याला पुढीलपैकी काय म्हणता येईल? त्याला पुढीलपैकी
प्रकाशन म्हणतात. ठीक आहे, ऑप्शन नंबर फर्स्ट याचं उत्तर येणार पब्लिकेशन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 132 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. मजकुरातील कठीण शब्दाची हाताळणी करण्यासाठी भाषा शिक्षक अशा शब्दांना मातृभाषेत भाषांतरित करतात आणि नंतर ते शब्द विद्यार्थ्यांना पाठ करायला सांगतात. यासाठी वापरलेल्या पद्धतीला पुढीलपैकी काय म्हणतात? यापैकी वापरलेल्या पद्धतीला म्हणतात व्याकरण संभाषण पद्धती. ठीक आहे, ग्रामर ट्रान्सलेशन मेथड, ऑप्शन नंबर थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 133. 133 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. विद्यार्थी एखादे काम मदतीशिवाय करतात किंवा तेच काम ते वरिष्ठाच्या मदतीने अथवा आपल्या सवंगड्याच्या मदतीने करतात. या दोहामधील अवकाश म्हणजे याला काय म्हणतात? या दोहामधील अवकाश म्हणजे, तर याचं ऑप्शन नंबर येणार तुमचं उत्तर बरोबर येणार फर्स्ट. ठीक आहे, झोन ऑफ प्रॉक्सी मॉडेल डेव्हलपमेंट. याच्याबद्दल आपण सविस्तरपणे लेक्चरमध्ये माहिती सांगितलेली आहे, तुम्ही लेक्चर बघून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर आहे तुमचा 134. 134 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, मेंदूमध्ये झालेल्या क्षतीमुळे, मेंदूमध्ये जर तुमच्या मारहाण झाली असेल आणि भाषिक अक्षमता ज्यात भाषिक रूपांना समजणे त्याचा उच्चार करण्यात अडचण येते, तर त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात अफेसिया. ठीक आहे, अफेसिया. हे जे भाषिक क्षमता आहे किंवा लर्निंग डिसेबिलिटी आहे, याच्याबद्दल आपण एक सेपरेट लेक्चर घेतलेला आहे आपल्या प्लेलिस्टमध्ये किंवा व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. तिथे सर्च करा तुम्ही जी लर्निंग डिसेबिलिटी बाय NSK लर्नर चॅनल, तुम्हाला याबद्दल व्हिडिओ मिळून जाईल. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर दिलेला आहे तुम्हाला 135 नंबरचा क्वेश्चन. भाषा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते, या प्रक्रियेला काय म्हणतात? भाषा जी आहे ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते, त्याला काय म्हणतात? तर सांस्कृतिक परिवहन, त्याला म्हणतात सांस्कृतिक परिवहन. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर येणार. तर असे आपण एकूण फेब्रुवारी 2026ला जो पेपर झाला, त्याच्यामधील पेपर क्रमांक 2 मधील ज्यांची भाषा 1 ही मराठी आहे त्यांचे सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि ज्यांची भाषा 2 ही मराठी आहे त्यांचे सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह केले. तर अशाच प्रकारे जी आपली ही क्वेश्चन सिरीज आहे, ओल्ड क्वेश्चन पेपर सोल्युशन सिरीज, ही अशीच चालू राहणार. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट सुद्धा करा आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर NSK लर्नर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर सुद्धा करा, जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा होणार. ठीक आहे, थँक्यू.